मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला साबुदाण्याची खिचडी महाशिवरात्री स्पेशल। तर हे साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला, तर हा आता भिजत घातलेला असा सुट्टा करून घ्यायचा अगोदर। आणि त्यासाठी लागणारं साहित्य ही नुसती हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतली। तुम्ही नुसती लाल मिर्च पावडर टाकली तरी सुद्धा चालते। तुम्हाला जर हिरव्या मिरचीचं आवडत असेल तर हिरव्या मिरचीचं करायचं खिचडी, कारण हिरव्या मिरचीची खूप टेस्टी अशी खिचडी लागते। इकडे बटाटा पण आधी उकडून असं फोडी करून घेतले त्याच्या। आणि हा शेंगदाण्याचा कूट तुम्ही कच्चे शेंगदाण्याचा पण कूट बनवू शकता आणि शेंगदाणे भाजून सुद्धा कूट करू शकता। कुठला पण शेंगदाण्याचा कूट तुम्ही टाकू शकता, भाजलेल्या पण आणि कच्च्या शेंगदाण्याचा पण। तर चला आता याच्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाणे तेल। आम्ही शेंगदाणे तेलच वापरतो 15 लिटर। हे शेंगदाणे तेल वापरते। तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तूप वापरा, त्याची इच्छा, कोण तूप टाकतं कोण। तर मी टाकलं आहे शेंगदाणा तेल। आता कढई सुद्धा गरम झालेली आहे। तर चला सगळ्यात प्रथम आपण आहे का, आता हा साबुदाणा आहे ना, याच्यामध्येच खालीच आपण हे पेस्ट आपल्याला जेवढं तिखट टाकायचं तेवढं तिखट टाकून घ्यायचं आणि मीठ टाकायचं त्याच्यामध्ये। हिरवी मिरचीची फक्त उपवासासाठी हिरवी मिरचीचीच नुसती पेस्ट बनवायची। आणि आता टाकायचं आहे मीठ याच्यामध्ये, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं। आणि हा मी कच्चे शेंगदाण्याचा कूट बनवलाय मिक्सरचं, हिरवी मिरची वाटलेली त्याच भांड्यामध्ये। मग तर हा थोडा कमी पडेल खूप, अजून बनवलाय। तर हे कच्च्या शेंगदाण्याचा, कारण ते परतणार ना आपण, तर ते सगळं आपण बरोबर होऊन जाणार। तर हे मीठ आणि हे तिखट वगैरे आपण इथंच या खालीच आपण हे करायचंय, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हाताने। मिक्स करून घेतल्यानंतर हे आता तेल वगैरे गरम झालंय, तर याच्यामध्ये आपण हे टाकून द्यायचं। आणि बटाटा उकडलेला आहे, त्यामुळे बटाटा आपल्याला नंतर टाकायचा आहे। बटाटा जो आहे तो नंतर वापरायचा आपल्याला। कारण बटाटा आपण अगोदरच शिजून घेतलेला आहे, त्यामुळे नंतर आपण टाकायचा शेवटी। अगोदर साबुदाणा बघा, व्हिडिओ कट न करता बनवली पहा। खूप पटकन होतो लगेच साबुदाणा, काहीच वेळ नाही लागत त्याला। रात्री झोपताना भिजत टाकायचा कधी पण, दुसऱ्या दिवशी उपवास असेल तर, किंवा संध्याकाळी बनवायचा असेल तर आता सकाळी टाकायचा 10-11 वाजता 12 वाजता, दुपारी टाकला तरी चालतो। संध्याकाळी खिचडी बनवायची असेल किंवा 4 तास भिजला ना तरी सुद्धा चालतो, 4 तासासाठी भिजत ठेवला तरी चालतो। साबुदाणा भिजत घालताना आहे ना, त्याच्यामध्ये एक असं एवढंसं बोटवरती पाणी राहील ना, एवढं पाणी सोडायचं। आपलं हे अर्धा इंच आहे ना बोट, 1 इंचाचं असतं ना, अर्धा इंच असं बोट ठेवून पाहायचं। साबुदाणा भिजत वरती पाणी राहील ना, एवढंसं बोट बुडेल आपलं, तेवढं पाणी ठेवायचं। मग एकदम मऊ साबुदाणा आपला भिजतो, पोटात वगैरे दुखत नाही, काही नाही। असं कडक कडक साबुदाणा राहिला ना तर मग पोटात वगैरे दुखतं तो साबुदाणा खाल्ला। तर हे पहा, अशा प्रकारे आता ही साबुदाणा खिचडी 5 मिनिटामध्ये साबुदाणा तयार होतो पहा। आता हे असं सर्व खालीवर करत राहायचं आपण छान, एक 5 मिनिटं। तर हे पहा आता 5 मिनिटं चांगलं साबुदाणा खिचडी खालीवर करून घेतली। तर आता बटाटा टाकलाय, तर बटाट्याला थोडंसं मीठ टाकते, म्हणजे चवदार फोडी लागतात बटाट्याच्या। थोडं मीठ कमी आहे म्हणून बटाट्याच्या फोडीला पण थोडीशी चव लागली पाहिजे ते, म्हणून अगोदर टाकताना साबुदाण्यात थोडं कमी मीठ माझं मिठाचं बरं झालं झाकण लावलेलं, मीठ पण संपलेलं आहे, थोडंच होतं त्यात। हे पहा, तर आता बटाट्याच्या फोडी उकडलेल्या असल्यामुळं फक्त 2 मिनिटं आपल्याला आता
त्याच्यामध्ये मिक्स करून परतून घ्यायच्या 2-3 मिनटं. 3 मिनटं पण नाही, 2 मिनटं घ्यायचं परतून. साबुदाणा अगोदर झालाय ऑलरेडी आपले भाजून, चांगला भाजलाय छान असा. खूप असा कलर झाला का आपण टाकला तेव्हा कसा पांढरा शुभ्र होता, नंतर टाकल्यानंतर असा कलर चेंज होतो ना, कळतं आपल्याला. खाऊन पाहायचं थोडंसं शिजला चांगला भाजलाय का कसा साबुदाणा, खाऊन पाहायचा. तर हे पहा, आता गॅस बंद केला, झालं आपलं साबुदाण्याची खिचडी. इतकी छान झाली, टेस्टी एकदम मस्त मस्त. तर साबुदाणे वडे कसे आपण बनवतो सेम तशीच टेस्ट लागते. बटाटा आपण कमी जास्त टाकू शकता, तुम्हाला किती आवडतो काय. तर पहा साबुदाण्याची खिचडी एवढी भारी झाली आणि किती सोपी आहे ते तुम्हाला दिसलंच असेल. हे पहा, लिंबू पिळून खायचं साबुदाण्याच्या खिचडीमध्ये किंवा दही टाकून खायचं दह्याबरोबर. एवढी भारी टेस्टी पहा कशी आहे, एकदम सॉफ्ट अशी मऊ झाली आहे आणि खूपच छान. आता देवाला पण नैवेद्य दाखवते आधी आणि मग खाऊन पाहते मी. आता देवाला इकडं नैवेद्य ठेवते. देवाला नैवेद्य ठेवला. तर कशी वाटली साबुदाणा खिचडी नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप.